जसं मी सुरुवातीला म्हणालो की टेन्शनची सुरुवात कुठून होत असते, तर पहिले तर तुम्हाला संबोधित करताना ज्या शब्दाचा वापर करेल तो शब्द सर्व समावेशक असा असेल. व्यासपीठावर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले समस्त भारतपुत्र व भारतपुत्री, आपला जो परिचय आहे तो नेहमी व्यापक असावा. ज्यावेळेस तुमच्या आतमध्ये संकुचितपणा जन्माला येतो तेव्हा देवाचा बाप सुद्धा तुम्हाला टेन्शन पासून वाचवू शकत नाही, कोणीच नाही वाचवू शकणार. टेन्शनचा आणि संकुचितपणाचा फार जवळचा संबंध आहे. हे आमच्या भारतातल्या ऋषींना खूप चांगलं अवगत होतं. त्यामुळे लहानपणापासूनच प्रत्येक बाळाला शिकवल्या जात होतं. म्हणजे शिक्षणाची सुरुवातच होत होती तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नः हा शब्द महत्वाचा आहे. माझ्या बुद्धीला प्रकाशित कर अशी ती प्रार्थना नाही. प्रार्थना काय आहे? आमच्या बुद्धीला प्रकाशित कर. जीवनामध्ये जर आनंद अनुभवायचा असेल तर मी पासून आम्ही पर्यंत प्रवास करणं फार गरजेचं आहे. वाजवा टाळ्या वाजवा. बघा ना, बरेचदा काय होतं की ज्यावेळेस आपण फोटो काढतो तर आपला जे लक्ष केंद्रित असतं केवळ मीवर असतं. मी, माझा मुलगा, मी, माझी मुलगी. गॉड सेव्ह मी, माय वाईफ, सन अँड डॉटर, वी फोर अँड नो मोर. ही सध्याची प्रार्थना आहे. गॉड सेव्ह मी, माय वाईफ, सन अँड डॉटर, वी फोर अँड नो मोर. तर तुम्ही डबकं करून टाकलं ना जीवनाचं. आणि डबक्यामध्ये नेहमी दुर्गंधच असतो. डबकं जिथे असेल तिथे दुर्गंध तयार होणारच. त्यामुळे विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना व्यापक करा. मी काही ऍक्टिव्हिटी सांगतो, मुलांना शिकवा. आणि बाळांनो तुम्ही पण ऐका. स्वतःकडे जर चॉकलेट असलं तर चॉकलेट स्वतः एकट्याने खायचं नाही. चॉकलेटचा असा तुकडा करायचा, मित्राला किंवा मैत्रिणीला द्यायचा, नंतर स्वतः खायचं. पहिला जो तुकडा आहे स्वतः खायचा नाही. चिप्सचा पॅकेट असेल, जर खात असाल तर मी त्याच्यावर बोलणार नाही खावं की खाऊ नये. जर खात असाल तर मित्रालाही द्यायचं आणि स्वतःही खायचं. जीवनामध्ये ट्रॉफी वगैरे मिळाल्याने काही विशेष फरक पडत नाही. वयाच्या 35व्या वर्षी तुम्हाला कोणीच विचारत नाही की तुम्ही किती ट्रॉफ्या मिळवल्या. फक्त लोक बघतात तुमच्या चेहऱ्यावर शांती किती आहे, तुमचं चरित्र किती आहे, तुमचं जीवन कसं आहे, हेच बघितलं जातं. आपल्या भारतीय शास्त्रामध्ये 2 प्रकारचे शब्द आहेत, माता पिता आणि जनक जननी. जनक जननी होण्यासाठी खूप काही प्रगत मानसिकतेची गरज नसते. एखाद्या मुलीची मासिक पाळी सुरू झाली, मुलामध्ये वीर्य निर्माणाची सुरुवात झाली, कोणीही जनक जननी होऊ शकतात, कोणीही होऊ शकतं. पण माता पिता होण्यासाठी तुम्हाला ध्यानावस्थेची गरज असते. तुमच्या आतमध्ये ती मॅच्युरिटी येणं गरजेचं असतं. जेव्हापर्यंत मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक परिपक्वता तयार होत नाही तेव्हापर्यंत स्त्री पुरुष
माता पिता होऊ शकत नाही, जनक जननी होऊ शकतात. आणि दुर्दैवाने सध्या सर्वात जास्त संख्येत जे आहे ते जनक जननी आहेत, माता पिता फार कमी आहेत. कारण की जीवनाचा आधार जो आहे ना तो भोग आहे. पण हे लक्षात येत नाही की तुम्हाला व्यवस्थितपणे जर जगाचा भोग जरी भोगायचं असलं तरी तुमचं जे मन आहे ते शांत असणं फार गरजेचं आहे. आणि दुर्दैवाने आम्ही शरीरावर खूप काम करतो, बाह्य जगावर खूप काम करतो, पण स्वतःच्या मनावर काम करत नाही. हे मला खूप जबाबदारपणे हे बोलावं लागत आहे. कारण की सध्या जीवनामध्ये अडचणी अजिबात नाही, अडचणी नाही आहे, ती प्रोसेस आहे. पोळी लाटल्यानंतर त्या थंड पोळीला गरम तव्यावर चढवणं ही अडचण नाही आहे, ही प्रोसेस आहे. प्रसव वेदना होणं ही अडचण नाही आहे, ती प्रोसेस आहे. तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये तप येणं, तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये चढ उतार येणं, कधी यश कधी अपयश, ही अडचण नाही आहे, ही प्रोसेस आहे. आम्हाला ती प्रोसेसच लक्षात येत नाही. म्हणजे काय होतं की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये कधीही अडचणी येऊ नये, असं कधीच होत नाही. उलट मुलांना तुम्ही तयार करा की अडचणींवर मात कशी करायची, हाऊ टू हँडल सक्सेस अँड हाऊ टू हँडल फेल्युअर. सर्वसाधारणपणे आहे, आता ते वाक्य ऐकायला मिळत नाही. विनर्स नेव्हर क्विट, क्विटर्स नेव्हर विन. ही सर्वसाधारणपणे विनर आणि क्विटरची व्याख्या सांगितल्या जाते. पण खऱ्या अर्थाने विनर कोण आहे आणि क्विटर किंवा लुजर कोण आहे हे समजून घ्या. विनर इज द पर्सन हु इज ऑलवेज स्माइलिंग इन द मिडस्ट ऑफ ऍडव्हर्सिटीज. बाहेरची परिस्थिती कशीही असली तरीही त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव असतो, तो विनर आहे. इथले जे सर्व मुलं आहेत, जे आलेले आहेत ते सुद्धा आणि जे नाही आले ते सुद्धा, ते सर्व विनर आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या नाही वाजवायच्या आपण. अहो हे काय ट्रॉफी वगैरे ना दुकानामध्ये 300, 350, 150 रुपयालाही मिळतात. त्याचं कौतुक करत बसू नका. कारण की त्याच्यामुळे काय होईल की मुलांच्या डोक्यामध्ये ते वारं शिरतं आणि ते मुलांच्या डोक्यात शिरलेलं वारं नसतं, पहिले आई वडिलांच्या डोक्यात शिरत असतं. मुलांसोबत सक्सेस अँड फेल्युअर मध्ये नेहमी उभं राहण्याची तयारी दाखवा. पाठीवर थाप द्या आणि लढ म्हणा. फक्त तेवढं आवश्यक असतं, बाकी काही गरज नसते. मी बऱ्याचदा म्हणत असतो की क्लासरूम टीचिंगची सध्या तर गरजच नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग सुरू झालेलं आहे. एक काळ असा येईल की जे हाडामासाचे जे शिक्षक आहे त्यांची गरज पडणार नाही, त्यांची आवश्यकता खूप मोठी आहे. पण जे शिक्षक केवळ बुद्धिमान आहेत त्या शिक्षकांची विशेष गरज पडणार नाही. अशा शिक्षकांची गरज पडेल की जे शिक्षक हृदयवान आहेत. हृदयवान शिक्षकांची गरज पडेल, बुद्धिमान शिक्षकांची गरज पडणार नाही. सध्या बुद्धी प्रचंड प्रमाणात आहे. नाशिकचं उदाहरण देतो. 119 शासकीय किंवा अशासकीय असे लोक भ्रष्टाचारामध्ये पकडल्या गेले. 119 बुद्धिमान लोक आहेत ते. भ्रष्टाचार करायला खूप बुद्धीची आवश्यकता असते. दिव्य मराठीचे ब्युरोचे चीफ आहे तिथे. भ्रष्टाचार करायला खूप बुद्धी लागते, आनंद करायला बुद्धीची विशेष आवश्यकता नसते. आणि बुद्धिमान मनुष्य शेवटी लाचार होतो. अतिबुद्धिमान रावण प्रचंड बुद्धिमान होता, पण रावणापेक्षा रामाकडे वेगळं काय होतं तर ते म्हणजे चरित्र. चरित्र फार महत्वाचं आहे. एक एक शब्द नीट ऐकून ठेवा. आणि हे जे आहे ते युट्यूबवरही तुम्हाला ऐकायला मिळेल. मी सरांना लिंक देऊन जाईल.
कारण की खूप तळमळीने मी हे बोलतो आहे. काउन्सिलिंग इतक्या प्रमाणात का वाढलेलं आहे? सक्सेस फेल्युअर, सक्सेस फेल्युअर. अहो, भगवद्गीता थोडी वाचा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. मी धार्मिक प्रवचन नाही करत आहे. माझा काहीतरी बेस आहे, त्या बेसला घेऊन मी बोलतो आहे. माझे विद्यार्थी IAS आहे, IPS आहे, IRS आहे, IIT चे पास आउट आहे, एम्स चे डॉक्टर्स आहेत. पृथ्वीच्या पाठीवर फार क्वचित देश असतील की जिथे माझे विद्यार्थी नाही. पण मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचो की पैसा येऊन जाईल आणि तुम्ही निश्चित राहा. पैसा कमी जास्त प्रमाणात आज ना उद्या येतोच. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी जीवनाची सुरुवात एका झोपडीमध्ये केली आणि आता ते करोडोच्या बंगल्यामध्ये राहत आहेत. बऱ्याच लोकांकडे पैसा आहे आणि तुम्हाला 50 कोटीचे गरीब लोकही मिळतील, ज्यांच्याकडे 50 कोटीची संपत्ती असलेले असे दळभद्री मानसिकता असलेले लोकही मिळतील. कारण काय होतं की संस्काराचा अभाव. संस्कार म्हणजे काय? फाउंडेशन. श्रीमंती कशाला म्हणतात? तुमच्याकडे जर 50 कोटी आहे तर तुम्ही श्रीमंत आहे अशातला भाग नाही. श्रीमंती कशाला म्हणतात की तुमच्या श्रीमंतीमुळे किती लोकांना आधार प्राप्त होतो, ती श्रीमंती असते. शिवाजी महाराज श्रीमान योगी आहे, श्रीमंत योगी आहेत. का बरं? श्रीमान योगी यासाठी आहेत की त्यांच्यामुळे संपूर्ण रयतेला आधार प्राप्त होतो. स्वामी श्रीकंठानंद काय करतात? स्वामी विवेकानंद हॉस्पिटल चालवतात, कौशल्य विकासाचे कोर्सेस ऑर्गनाइज करतात. समाजाला एक आधार प्राप्त होतो. पैसा कमवण्यासाठी हॉस्पिटल सुरू केलेलं नाहीये. बाहेर जर 1000 रुपये खर्च येत असेल तर स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये 600 मध्ये काम होतं. आणि मी प्रत्येक ठिकाणी जे जात असतो त्याच्या मागे उद्देश असतो. टाइमपास करण्यासाठी कुठेही जात नाही. माझ्या जीवनाचा उद्देश खूप स्पष्ट आहे. माझं जगणं नाशिकसाठी आहे, माझं मरणं नाशिकसाठी आहे. स्वतःसाठी काहीही मिळवायचं नाही. पण नाशिक माझं व्रत आहे, नाशिक माझं सेवा यज्ञाचं ठिकाण आहे. त्यामुळे माझा पूर्ण प्रयत्न आहे की माझे जे नाशिककर आहे त्यांच्या चेहऱ्यावर जास्तीत जास्त आनंद दिसला पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणायला शिकता आलं पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हणता आलं पाहिजे. जे चांगलं आहे त्याला चांगलं नक्कीच म्हणायचं, पण जर वाईट दिसत असेल तर त्याला वाईटही म्हणायला शिका. द्वेष भावनेतून नाही, करुणापूर्ण हृदयाने की नाही हे कुठेतरी चुकतं आहे. मी तर का कोणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असो, त्याच्या समोर मी सहजपणेच बोलतो. उद्देश काही द्वेष नसतो. खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त झालं, पण त्या यशामुळे तिथेच थांबता कामा नये. मला सरांनी सांगितलं की बरेच पालक विचारतायत की सर लवकर संपवा, लवकर संपवा. का बरं? एक दिवस आम्ही आमच्या मुलांसाठी नाही देऊ शकत? असं का वाटतं की आमच्यामुळे जग थांबलेलं आहे किंवा आमच्यामुळे सर्व कामाचा खोळंबा होईल? अहो, कोरोनाने सिद्ध केलं ना की तुमच्याशिवाय जग चालू शकतं. कोरोनाने सिद्ध केलं की या जगाला तुमची गरजच नाही. जगण्यासाठी अवॉर्ड आणि रिवॉर्डची गरज नाही. जगण्यासाठी गरज आहे पंचमहाभूतांची. त्यामुळे जर भविष्य या मुलांना चांगलं भविष्य द्यायचं असेल तर पंचमहाभूतांची पूजा करायला सुरुवात करा. बाजारू धर्मापासून स्वतःला मुक्त करा. आता बाजार सुरू झालेला आहे. गणपती उत्सव, नवरात्र. बाजार आणि धर्मामध्ये फरक करायला शिका. धर्माच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो तो धर्म नव्हे. घरोघरी गणपतीची पूजा करा. गणपती पूजनाचा तमाशा मांडू नका. नवरात्रामध्ये पूजा करा, घरोघरी पूजा करा, शक्तीची उपासना करा. शक्ती म्हणजे काय? पॉवर बँक. जसं पॉवर बँकला मोबाईल कनेक्ट केला
की तो मोबाईल आहे तो चार्ज व्हायला लागतो, तसं तुमचं जीवन नवरात्रामध्ये असं चार्ज झालं पाहिजे की ते जे चार्जिंग आहे वर्षभर टिकलं पाहिजे. नवरात्राच्या वेळेस काही देवीचे जे मंत्र आहेत जाणीवपूर्वक त्यांचं उच्चारण करा. काहीतरी फुटफुटण्यासाठी नव्हे. आणि कोणालाही जीवनाचा आणि धर्माचा काय संबंध आहे हे जाणून घ्यायचं असेल तर देवाच्या कृपेने मी उपलब्ध आहे. माझ्या वाणीला विराम देण्या अगोदर मी माझा नंबर सुद्धा सगळ्यांना सांगणार, आणि माझा नंबर यांच्याकडे आहेच. तसं जीवनाची काळजी घ्या, जीवनावर भरभरून प्रेम करा. आजकाल लोक जीवनावर प्रेम नाही करत, जीवनाचा हिशोब लावत बसतात. हिशोब नाही लावायचा. लहान मुलांना इतका आनंद अनुभवायला का येतो, त्याचं कारण असं की त्यांची हिशोबी बुद्धी नसते. आम्ही त्यांना करप्ट करतो. लहान मुलांना करप्ट करणारे, लहान मुलांना भ्रष्ट करणारे कळत न कळत अज्ञानामुळे आम्हीच करत असतो. आम्हाला वाटतं की आम्ही फार हुशार नाही, अजिबात हुशार नाही. 150 वर्षामध्ये आम्ही काय करून ठेवलं या पृथ्वीचं, या वसुंधरेचं हे सर्वांनाच माहित आहे. आम्ही आमच्या मुलांसाठी काय सोडून जाणार आहोत? या प्लॅस्टिकच्या बाटल्या. आम्ही आमच्या मुलांसाठी काय सोडून जाणार आहोत? प्रदूषित पाणी. आम्ही आमच्या मुलांसाठी काय सोडून जाणार आहे? प्रदूषित वातावरण. आम्ही आमच्या मुलांसाठी काय सोडून जाणार आहोत? झाडांची कत्तल. आम्ही आमच्या मुलांसाठी काय सोडून जाणार आहोत? हे गढूळ पाणी नद्यांचं. काय आमची अचीवमेंट आहे हो? कोणत्या गोष्टीला घेऊन आम्ही मिरवतो आहोत? कुठेतरी वेदना जागृत झाली पाहिजे. झाडांची कत्तल होते आहे. पर्यावरण प्रेम आम्हाला शिकवण्याची कधीच गरज नव्हती भारतात, पण दुर्दैव असं की आता आम्हाला पर्यावरण प्रेम शिकवावं लागतं. अहो, जो खऱ्या अर्थाने धार्मिक आहे त्याच्यामध्ये तर पर्यावरण प्रेम नकळतच प्रवेश करतं. पूजेमध्ये काय आहे? सर्व वनस्पतींचा उल्लेख आहे, पर्यावरणाचा उल्लेख आहे. पण आम्ही धर्माच्या नावाखाली काहीतरी विचित्रच करत राहतो. फक्त बाजार मांडत असतो. त्यामुळे बाजार मुक्त धर्म आणि राजकारण मुक्त धर्म याच्यावर तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल. मी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध राहील. मी जसं सांगितलं, मला जगण्यामध्ये मरण्यामध्ये काही रस नाहीये, परमतृप्त आहे. पण एक तळमळ नेहमी असते की इतक्या लोकांच्या जीवनामध्ये टेन्शन आहे. अपसेंट माइंडेडनेस प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. अपसेंट माइंडेडनेस. कोणत्याही कृतीमध्ये पूर्णपणे तल्लीन होणं हे फार कमी लोकांना जमत असतं. स्वतःला खूप हुशार समजतील, पण काही हुशारी दैनंदिन जीवनामध्ये ती सिद्धच होत नाही. त्यामुळे शास्त्र सांगतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उठा, जागे व्हा आणि प्रकाश प्राप्त करा, बोध प्राप्त करा. तुमचं जे जीवन आहे ते प्रकाशमय असलं पाहिजे आणि प्रभावापासून मुक्त असलं पाहिजे. रोबोट सारखं जीवन जगू नका. जीवनामध्ये प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक उत्कर्षाचा काळ असतो. आज आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे. कोणत्या शाळेमध्ये ते गेले होते? शाळेचा आणि शिक्षणाचा तसा संबंध नाही आहे. शाळेचा आणि कागदाचा संबंध आहे. माझे स्वतःचे गुरुदेव, त्यांचं शालेय शिक्षण होतं 7वी पास, आणि त्यांचे व्याख्यान कुठे व्हायचे? हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मॉस्को युनिव्हर्सिटी, शिकागो युनिव्हर्सिटी, IAS अकॅडमी, सायन्स कॉन्फरन्स. अभ्यास करायचे. अभ्यास करायला शिकव मुलांना. मुलांची जी भूक आहे, ज्ञानाची भूक वाढू द्या. हा, प्रॅक्टिकल केव्हा व्हायचं? 9वी 10वी मध्ये. 9वी 10वी मध्ये मार्कावर लक्ष द्यायचं. पण त्याच्या अगोदर मार्क्स, अवॉर्ड, रिवॉर्ड, प्राइजेस मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तर काही फरक पडत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 10-15 वर्षानंतर सगळे जे अवॉर्ड आहेत ना ते कचऱ्याच्या पेटीतच जातात. माझ्याकडे पण बरंच सामान येत असतं, त्या सामानामध्ये सगळे अवॉर्ड्स येतात. त्यावेळेस महत्व असतं, पण त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व देऊ नये. आई वडिलांचं, पालकांचं एकच काम आहे की मुलांसोबत सुखदुःखामध्ये उभं राहायचं. त्याचं कधीही मूल्यांकन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. गुलाब गुलाब आहे, कमळ कमळ आहे, जास्मिन जास्मिन आहे, जुई जुई आहे, मोगरा मोगरा आहे. तुमच्या मुलाची,
तुमच्या पाल्याची कोणासोबतही तुलना होऊ शकत नाही. तुमचा मुलगा अथवा मुलगी अतुलनीय आहे, अतुलनीय आहे, हे लक्षात ठेवायचं. मग बघा, तुमच्या मुलामधली किंवा मुलीमधली जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा वाढेल, एनर्जी ड्रॉप होणार नाही, एनर्जी लॉस होणार नाही. मुलगा जो आहे ना, तो आपल्या पद्धतीने असा उमलत राहील. पालकांचं एकच काम आहे की पाल्यांसोबत उभं राहायचं. मला बरेचदा असे इन्व्हिटेशन असतात, स्वामीजी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी बोला. मी म्हणत असतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची विशेष गरज नाही, त्यांच्या आई वडिलांना मार्गदर्शन करणं जास्त गरजेचं आहे. कारण की फॉल्टी पॅरेंटिंगमुळे मुलांचं नुकसान होतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपल्या सर्वांची जी आई आहे ती आहे भारत माता, जी प्रकाश देणारी माता आहे. त्यामुळे मी माझ्या वाणीला विराम देण्या अगोदर आपल्या भारत मातेचा जय जयकार झाला पाहिजे. तुमची जी एनर्जी लेव्हल आहे ती वाढली पाहिजे. त्यासाठी भारत माता की जयच्या वेळेस सर्वांनी हात वर करायचं व्यासपीठावर, आणि पुढे सुद्धा वंदे मातरमच्या वेळेस हात वर करायचं, आणि हर हर महादेवच्या वेळेस हात वर करायचं. युट्यूबवर रेकॉर्डिंग होत आहे, जर हात वर नाही केले तर लोक समजतील की डिफेक्टिव्ह पीस आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे 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 वंदे. हर 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 हर. ओम नमः पार्वती पतये. हर हर महा